नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असाल। सर्वात प्रथम आपण पाणी उकळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये छोले आपण 2 तास भिजत ठेवलेले आहेत। त्यानंतर आपल्याला त्या कुकरमध्ये थोडंसं अजून एक तांब्या पाणी ॲड करून आपण ते छोले त्याच्यात टाकलेले आहेत। त्यानंतर टोमॅटो बारीक करून टाकलेला आहे, हळद थोडी टाकलेली आहे, धना पावडर टाकलेले आहे, जिरे पावडर टाकलेले आहे, यामध्ये थोडा गरम मसाला ॲड केलेला आहे, जिरे थोडेसे ॲड केलेले आहे, लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे, थोडेसे चवीनुसार मीठ टाकलेले आहे, कसुरी मेथी टाकलेली आहे आपण आता थोडीशी, आणि तमालपत्र थोडंसं ॲड केलेलं आहे। आता हे सर्व ॲड करून आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे। कुकरच्या कमीत कमी आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करायच्या आहे, कारण छोले शिजायला थोडासा वेळ लागतो। आता आपला कुकर झालेला आहे, थंड झाल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे आपल्याला, आणि मस्तपैकी आता ही आपल्याला भाजी आपल्याला फोडणीला टाकायची आहे। फोडणीला टाकण्यासाठी आपण जे काही रेग्युलर प्रोसिजर करतो त्या पद्धतीनेच करायचे आहे। कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्याच्यामध्ये 2 पळी मी तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला फोडणीसाठी जो काही लसूण लागणार आहे तो लसूण मी बारीक करून घेतलेला आहे, तो आता आपण तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे, आणि तो लसूण अगदी ब्राऊन होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे। आपला लसूण छानपैकी असा ब्राऊन झालेला आहे बघा। आता ह्याच्यामध्ये मी मस्तपैकी आता बाकी मसाले काहीही ॲड करणार नाही। जे काय आपण कुकर लावलेला आहे तो कुकरमधला सर्व मसाला आपण त्याच्यात ॲड केलेला आहे। फक्त यामध्ये मी आता थोडीशी तेलामध्ये आपली रेग्युलर चटणी वापरत आहे, जे काही आपण डेलीच्या भाजीसाठी जे वापरतो तीच चटणी मी आता हे तेलामध्ये टाकलेले आहे। आणि आता हे जे काही आपण कुकर लावलेलं आहे छोलेचं, ते मस्तपैकी आता त्याच्यामध्ये सर्व मी ॲड करत आहे। आणि अजून तुम्हाला पाणी जर पाहिजे असेल, थोडासा रस्सा भाजी पाहिजे असेल, तर तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता। सो मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, आणि मस्तपैकी आता चवीनुसार अजून थोडंसं मीठ मी ॲड करत आहे। तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही तिखट आणि मीठ ॲड करू शकता। आणि थोडंसं आपल्या भाजीला घट्टपणा येण्यासाठी मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट मी टाकत आहे, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, आणि चवीनुसार थोडंसं हिंग टाकायचं आहे। हिंग टाकल्यानंतर 1 पुडी मी मॅजिक मसाल्याची ॲड केलेले आहे। त्यामुळे भाजी आपली एवढी टेस्टी आणि छान अशी होणार आहे की तुम्हाला बाकी मसाले वापरायची गरज नाही आहे। आणि वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे। चवीनुसार तुम्ही तिखट, मिरची पावडर किंवा कोथिंबीर तुमच्या चवीनुसार जसं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता। आता बघा छानपैकी आपली भाजी मस्तपैकी शिजून झालेली आहे। एकदम झटकेपट आणि लगेच होणारी प्रोसिजर आहे, जास्त काही वाटण वगैरे करायची गरज नाही। झटकेपट आपल्याला छोलेची भाजी खावीशी वाटली तर आपण अशा पद्धतीने छानपैकी भाजी ही करू शकतो। आता ही भाजी तुम्हाला जशा पद्धतीने पाहिजे, खूप रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडंसं हे छोले अजून शिजस्तोपर्यंत एक 5 ते 7 मिनटं शिजवू शकता, किंवा तुम्हाला अजून घट्ट हवे असेल तर तुम्ही 7 ते 10 मिनटं शिजवू शकता। तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही हे जसं तुम्हाला भाजी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ती शिजवून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे। सो तुम्ही पण रेसिपी करून बघा। तुम्हाला रेसिपी कशी वाटते तेही कमेंट्समध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि पटकन सबस्क्राईब करा। धन्यवाद।